चला तर मंडळी, सुवर्णास किचनमध्ये आज मस्त एक रेसिपी बनवूया। पौष्टिक टिक्की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी, एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे। भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थांनी बनलेली, डाएटसाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। एकदम अशी यम्मी आणि टेस्टी लागते। सॉस किंवा चटणी सोबत पण खाऊ शकता। चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। इथे मी मोड आलेली 1 वाटी मटकी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी फ्रेश मटार, दोन्ही पण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे। थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं, खूप जास्त बारीक वाटायचं नाहीये। आता इथे मी मटकी थोडीशी जाडसर वाटून घेतली। त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश मटार, कोणतेही मोड आलेले कडधान्य या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। मटारमध्ये मी 4 ते 5 हिरवी मिरची टाकली, त्या पण यामध्ये वाटून घेतल्या। आता चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा चाट मसाला, अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे कुस्करून। यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला 1-1.5 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि हिरवीगार कोथिंबीर कापून टाकायची। हे सर्व काही आता मिक्स करायचं आहे। मिक्स करत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही। हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्या टिक्की बनवायची आहे। तर मिश्रण अशा प्रकारे झालेले आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि टिक्कीचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व काही टिक्की आपल्याला करून घ्यायची आहे। खूप जास्त मोठ्या करायच्या नाही। मुले लहान असो किंवा मोठी, भाजी पोळी खायची म्हटलं तर नाक मुरडतात, पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना झटपट टिक्की बनवून दिली तर ते नक्कीच खातील आवडीने। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता, याला जास्त वेळ पण लागत नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतलेले, पोहे ना थोडेसे बारीक वाटून घ्यायचे, असे रवाळ करायचे। यामुळे आपली टिक्की बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होईल। तर पोह्याची जी भरड आहे ना, त्यामध्ये आपल्याला टिक्की ना घोळवून घ्यायची आहे। सर्व बाजूने टिक्कीला पोह्याची भरड लागली पाहिजे। आता शेगडीवरती मी एक पसरट पॅन ठेवलेला आहे। टिक्की भाजण्यासाठी आपल्याला पॅनच लागेल, असं पसरट भांडं ठेवा, त्याला पूर्ण तेल लावून घ्या। खूप जास्त तेल मी इथे वापरलं नाहीये। तयार केलेल्या टिक्की सर्व काही या पॅनमध्ये ठेवायच्या आहे। तर मी जितक्या बसेल तितक्या ठेवल्या आहे आणि यावरती पण थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं, कारण खालच्या साईडला पण टिक्की व्यवस्थित भाजली गेली पाहिजे। पूर्ण टिक्कीला तेल लावून घेतल्यानंतर ह्या आहे ना आपल्याला थोड्याशा 5-1 मिनिटं मंद आचेवरती वाफवू द्यायच्या आहे। त्यासाठी त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला। झाकण ठेवल्यानंतर गॅसची आच मंद ठेवा। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि टिक्की ना पलटी करायची आहे, म्हणजे खालून पण छान मस्त असा ब्राउनिश रंग आलेला आहे तिला। सर्व टिक्की ना अशा प्रकारे हळूवार पलटी करा, म्हणजे त्या मोडणार नाही। दुसरी साईड पण आपल्याला खालून छान अशी शेकून घ्यायची आहे। दोन्ही साईडने टिक्की शेकल्यानंतर सर्व टिक्की आता काढून घेऊ। मंद आचेवरतीच आपल्याला टिक्की ना भाजून घ्यायची आहे। खूप जास्त तेलाचा वापर पण मी इथे केलेला नाहीये। तर अशा प्रकारे आपल्या ह्या टिक्की मस्त झालेल्या आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेते। अशा प्रकारे आजची आपली ही पौष्टिक टिक्की झालेली आहे। चटणीसोबत किंवा मग सॉससोबत तुम्ही खाऊ शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।